ओके. सो हाय मुलांनो, कशात तुम्ही सगळे? हो ना? मी अपेक्षा करतो सगळे एकदम मजेत असाल. तर वेलकम टू टुडे सेशन. जसं तुम्ही बघू शकताय की आपला जो टॉपिक नेम आहे आजचा, तो आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर मुलांनो, लेसन चालू करण्याच्या आधी, हो ना, लेसनच्या इंट्रोडक्शनच्या आधी माझं इंट्रोडक्शन. तर माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी कॉलेजचा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग बीटेक चा थर्ड इयर स्टुडंट आहे. आणि मी राहायला तर तसं मुंबईचाच आहे, पण आता सध्या कॉलेजमुळे मी इकडे श्री सिटीला आहे, जे तुमचं तामिळनाडू आंध्र प्रदेश बॉर्डरच्या जवळ येतं. तर जे स्टुडंट्स मला आधीपासून फॉलो करतायत त्यांना माहिती आहे की आपला जो कोर्सचा स्ट्रक्चर असतो किंवा जो पॅटर्न आपण जो फॉलो करतो तो काय पद्धतीने असतो, राईट. आधी आपण जेवढी पण थिअरी आहे, बेसिक कॉन्सेप्ट किंवा फॉर्म्युला टॉपिकची, हो ना, लेसनच्या रिलेटेड आधी आपण ते बघून घेतो सुरुवातीला. आणि मग नंतर आपण जे पण आपले एक्सरसाइजेस आहे आपण त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो. ओके. सो मुलांनो, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन हा तुमचा क्लास 11th चॅप्टर नंबर 6 आहे, हो ना, नवीन सिलेबसच्या हिशोबाने NCERTच्या. तर यामध्ये आपण बेसिकली जेवढे पण कंडिशन्स असतात, सिच्युएशन्स असतात, हो ना, की तुम्ही कुठल्या गोष्टीला किती वे मध्ये अरेंज करू शकता किंवा एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही केवढ्या पद्धतीने कुठली गोष्ट चूज करू शकता, राईट. हे सगळे टाईपचे आपण क्वेश्चन्स बघणार आहोत, प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि त्यांचं सॉल्व्ह कसं करायचं आपण ते बघणार आहोत. ओके. तर याच्या डिटेलमध्ये आपण जाऊयात हळूहळू, जसं जसं आपण चॅप्टरला प्रोग्रेस करूयात. आणि याऐवजी जे डेफिनेशन्स आहेत आणि फॉर्म्युलाज आहेत मेन, आपण ते बघूयात. ओके. तर सगळ्यात आधी जर चॅप्टरचं इंट्रोडक्शन द्यायचंय तर तुम्हाला जसं त्यांनी दिलंय की सपोज यू हॅव अ सूटकेस विथ अ नंबर लॉक, हो ना. तर एक नंबर लॉक आहे, सपोज तुमच्याकडे ना, आपल्याकडे बॅग असतात, राईट. एक बॅग आहे, त्याला लॉक राहतं, राईट. तर आता सपोज तो जो लॉक आहे तुमचा, राईट, तो 4 डिजिटचा लॉक आहे. ठीक आहे. तुम्ही पासवर्ड आता सपोज इकडे केवढे व्हॅल्यूज होऊ शकतात 0 पासून 9, इथे केवढे व्हॅल्यूज होऊ शकतात 0 पासून 9, इथे केवढे व्हॅल्यूज असतात 0 पासून 9, इथे व्हॅल्यूज किती असतात 0 पासून 9, बरोबर. रोलिंग लॉक नंबर असतात बघा आपल्याकडे, राईट. आणि इकडे ती मेजर हे असतं डिव्हाइस तुम्हाला पॉइंट करणार की तुम्ही कुठला नंबर फीड केलाय त्यात. ओके. तर 0 ते 9 पासून नंबर्स म्हणजे किती झाले तुमचे 10 डिजिट्स, हे किती झाले तुमचे 10 डिजिट्स, हे झाले तुमचे 10 डिजिट्स आणि हे झाले 10 डिजिट्स. तर माझ्याकडे टोटल मी केवढे लॉक किंवा पॅटर्न मी सेट करू शकतो, केवढे कॉम्बिनेशन आहेत त्याचे माझ्याकडे. ठीक आहे. तर हा ते वर्ड काय आलं इकडे माझ्याकडे, पॉसिबल कॉम्बिनेशन, राईट. कॉम्बिनेशन केवढे आहेत, मी इकडे सपोज 0 टाकला तर इथे मी केवढे नंबर टाकू शकतो 0 पासून 10 पर्यंत, 0 पासून 9 पर्यंत, हे किती झाले माझ्याकडे 10 चॉईसेस. ठीक आहे. जर इथे मी 0 टाकला सपोज, तर इथे मी केवढे टाकू शकतो, मी इकडे परत 0 to 9 टाकू शकतो, इथे केवढे चान्सेस माझ्याकडे 10 चॉईसेस. मग परत इथे मी सपोज 0 टाकलाय तर इथे केवढे नंबर टाकू शकतो, परत मी 0 पासून 9 टाकू शकतो, हे किती झाले माझ्याकडे परत 10 चॉईसेस, राईट. आणि इथे सपोज मी 1 टाकला तर माझ्याकडे परत पॉसिबल ऑप्शन्स किती, 0 to 9 किती पण. मग 1च्या करस्पॉन्डिंग जेवढे व्हॅल्यूज आहेत सगळे युनिक सेट आहे माझ्याकडे व्हॅल्यूजचा, राईट. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे आहे युनिक सेट ऑफ व्हॅल्यूज. ठीक आहे. तर जो हा युनिक सेट आहे व्हॅल्यूजचा, तर मग टोटल केवढे कॉम्बिनेशन झाले माझ्याकडे, फर्स्ट प्लेस साठी 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10, किती झाले टोटल 10 ची पॉवर 4, बरोबर ना. 100,000 10,000 चान्सेस पॉसिबिलिटीज आहे माझ्याकडे, जर मला तो लॉक फिगर आउट करायचं की नेमकं एक्झॅक्टली पासवर्ड कुठला आहे. ओके. चल, तर फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग मध्ये येतो आपण. ओके. सपोज तुम्ही आहात, ओके, तुमच्याकडे 2 जीन्स आहेत. ठीक आहे. एक आहे तुमच्याकडे ब्लॅक आणि एक आहे तुमच्याकडे ब्लू. ठीक आहे. आणि सपोज माझ्याकडे 3 शर्ट पण आहेत अजून. ओके. 3 शर्ट आहेत, सपोज माझ्याकडे एक आहे ब्लॅक, एक आहे माझ्याकडे व्हाईट आणि एक आहे माझ्याकडे ग्रीन. तर मी आता किती कॉम्बिनेशन किंवा मी केवढे आउटफिट घालू शकतो, मला कंपल्सरी काय की मी एक जीन्स घालायची आहे आणि मी एक शर्ट घालणार आहे, राईट. तर मी एक जीन्स सोबत केवढे शर्ट्स पेअर करू शकतो, मी तर ब्लॅक आणि ब्लॅक घालू शकतो, मी ब्लॅक आणि व्हाईट घालू शकतो, ब्लॅक आणि ग्रीन घालू शकतो, राईट. तर 1 into 3 आणि दुसरं काय झालं ब्लू,
ब्लू सोबत पण ब्लॅक घालू शकतो, व्हाईट घालू शकतो, ग्रीन घालू शकतो. तर हे पण किती झालं, +1 × 3 किती झालं बेसिकली तुमचं 2 × 3 विच इज 6, राईट. 2 जीन्स आणि 3 शॉर्ट्स. टोटल कॉम्बिनेशन केवढे झाले माझ्याकडे, 6 कॉम्बिनेशन झाले हो ना, 6 पॉसिबिलिटीज किंवा म्हणा माझ्याकडे झाले 6 पेअर ज्यामध्ये मी हे घेऊ शकतो. ओके, मला फक्त 1 मिनिट द्या. ठीक आहे, तर हे येतं मुलांना तुमचं फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग मध्ये. सपोज हेच मी अजून केलं, सपोज एक मुलगा आहे त्याला स्कूलमध्ये जायचं, राईट, त्याच्याकडे 2 स्कूल बॅग्स आहेत सपोज. ओके, किंवा हा ठीक आहे, सपोज एक मुलगा आहे ज्याच्याकडे 2 स्कूल बॅग्स आहेत, 3 टिफिन बॉटल्स आहेत आणि 2 वॉटर बॉटल्स आहेत. तर तो काय करू शकतो, पहिले त्याला बॅग सिलेक्ट करायची आहे. तर 2 बॅग्स तो सिलेक्ट केली, सपोज त्यांनी बॅग 1 घेतली, बॅग 2 घेतली, राईट. आता बॅग 1 मध्ये तो केवढे टिफिन घेऊ शकतो, तो टिफिन 1, टिफिन 2, टिफिन 3 घेऊ शकतो. बॅग 2 सोबत पण तो टिफिन 1, टिफिन 2, टिफिन 3 घेऊ शकतो, राईट. आता या टिफिन सोबत तो काय घेऊ शकतो, तो वॉटर बॉटल 1, वॉटर बॉटल 2, याच्यासोबत वॉटर बॉटल 1, याच्यासोबत वॉटर बॉटल 2, याच्यासोबत वॉटर बॉटल 1, वॉटर बॉटल 2. सेम ह्या साईडला पण तेच स्ट्रक्चर रिपीट होईल. तर टोटल केवढे झाले माझ्याकडे, 2 + 2 + 2 किती झाले, एका साईडला 6, इकडे किती झाले 6, 6 + 6 टोटल किती झाले 12. आणि हाच 12 म्हणजे बेसिकली माझं काय झालं, 2 × 3 × 2, राईट. जेवढे पण ऑप्शन्स आहेत मला त्याच्यामधनं 1 गोष्ट सिलेक्ट करायची आहे, राईट. एक बॅग सिलेक्ट करायची आहे म्हणजे जेवढे पॉसिबिलिटीज आहेत मला त्याच्यामधनं 1, 3 टिफिन मधनं 1, 2 वॉटर मधनं 1. तर असे मी माझ्याकडे सपोज n गोष्टी दिल्यात, मी n गोष्टीमधनं मला जर 1 सिलेक्ट करायचंय तर मी किती वेज मध्ये सिलेक्ट करू शकतो त्याला, n वेज मध्ये. जर n मधनं मला 2 गोष्टी सिलेक्ट करायच्या तर मी किती वेज मध्ये ते सिलेक्ट करू शकतो, राईट. हेच सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत. ओके, तर जर आपण कन्सिडर केले एक न्यूमरल, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो परम्युटेशन. ओके, म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग कळलंय आपल्याला, राईट. तर एक मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल हो ना, जो मी इकडे युज केला 2 × 3 × 2, म्हणजे बेसिकली काय माझ्याकडे एक गोष्ट m आहे, एक गोष्ट n आहे, तर त्याच्यात माझ्याकडे केवढे सगळे डिफरंट वेज आहेत, ते माझे वेज असतात माझे m × n. ठीक आहे, तर फंडामेंटल प्रिन्सिपल जो आहे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आहे, तो तुमचा काय म्हणतो, जर एक तुमचा इव्हेंट आहे, ठीक आहे, इफ अन इव्हेंट कॅन अकर इन m डिफरंट वेज. ठीक आहे, डिफरंट असणं गरजेचं आहे. ओके, डिफरंट म्हणजे काय, युनिक. ओके, डिफरंट असणं हे इम्पॉर्टंट आहे. इन m डिफरंट वेज, आफ्टर विच म्हणा किंवा ज्याला फॉलो करून हो ना, म्हणजे एक इव्हेंट झालाय आणि त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट होणं कंपल्सरी आहे, तो होणारच आहे. ठीक आहे, फॉलोइंग विच अनदर इव्हेंट कॅन अकर इन n डिफरंट वेज. तर मग जो तुमचा टोटल नंबर ऑफ अकरन्स ऑफ इव्हेंट आहे, टोटल नंबर ऑफ अकरन्स ऑफ इव्हेंट हा किती होणार तुमचा, हा होणार आहे m × n. ठीक आहे, ही गोष्ट जी आपण वरती शिकलोय ती. सपोज आपल्याकडे एक वर्ड दिलेला आहे, ठीक आहे, एक्झाम्पल घेऊयात, तुम्हाला एक वर्ड दिलाय मी, सपोज घेऊयात आपण रोज. ठीक आहे, आता याचा अर्थ बनू द्या किंवा नका बनू देऊ, ठीक आहे, बेसिक फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला कळण्याच्या हिशोबाने सांगतोय मी, राईट. रोज आहे, ठीक आहे, तुमच्याकडे अल्फाबेट्स काय आहेत, ROSE. याला तुम्ही, ह्या 4 अल्फाबेट्सला तुम्ही किती वेज मध्ये अरेंज करू शकता, किती वेज मध्ये आपण याला अरेंज करू शकतो हे सांगायचं. ठीक आहे, तर सपोज माझ्याकडे इंडिव्हिज्युअल अल्फाबेट्स आहेत, ROSE, राईट, 4 अल्फाबेट्स आहेत. फर्स्ट प्लेस मध्ये मी केवढे अल्फाबेट्स टाकू शकतो, मी R घेऊ शकतो किंवा O घेऊ शकतो किंवा S घेऊ शकतो किंवा E घेऊ शकतो, राईट. रिपीट करू शकतो का मी, की मी इकडे पण R टाकला, मग मी इथे पण R घेतला, इथे पण R घेतला, इथे पण R घेतला, चालणार आहे ही कंडिशन, नाही चालणार आहे, राईट. का नाही चालणार कंडिशन आपल्याला ही, कारण एक गोष्ट आपण फक्त एकदाच घेऊ शकतो, कारण माझ्याकडे 4च गिव्हन सेट आहे. तर फर्स्ट मध्ये मी काय घेऊ शकतो, तर R घेऊ शकतो, O घेऊ शकतो, S घेऊ शकतो किंवा E घेऊ शकतो. टोटल वेज किती झाले माझ्याकडे इथे, 4. सेकंड, आता सपोज मी ते R घेतला, तर इथे माझ्याकडे केवढे ऑप्शन उरले, OSE, राईट. तर OSE मधनं कुठलंही एक घेऊ शकतो, म्हणजे टोटल बेसिकली किती झाले, इकडे माझ्याकडे पॉसिबिलिटीज आहेत 3. सपोज यांच्यातनं मी O सिलेक्ट केला, इथे किती उरले ऑप्शन माझ्याकडे पॉसिबल, 2 पैकी एक चूज करू शकतो, आणि याच्यात नाही घेतला तर इकडे किती ऑप्शन उरतो, फक्त एक ऑप्शन उरतो.
तर याच्यात टोटल नंबर माझ्याकडे किती वेज आहेत मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचे, तर हे किती होणार माझ्याकडे 4 into 3 into 2 into 1. किती वर्ड्स होऊ शकतात माझ्याकडे टोटल 24 वेज. ठीक आहे. आणि हे जर मला रिपिटेशन अलाउड असतं तर किती झाले असते माझ्याकडे कॉम्बिनेशन 4 into 4 into 4 into 4. ओके, डिफरन्स कळतोय सगळ्यांना? ओके, चलो तर पुढे मूव्ह करूयात. ओके, आता इथे तुम्हाला फक्त असं सगळीकडे आता क्वेश्चन्स दिलेले आहेत, हे जे एक्झाम्पल्स दिलेत तुम्ही बघू शकतात आणि एक्झाम्पल्स नंतर डायरेक्ट हे गेले तुमच्या एक्सरसाइज वरती. तर ठीक आहे, आपण एक्सरसाइज डिस्कस करू, तुम्हाला थोडीशी आयडिया येऊ द्या कॉन्सेप्टची आणि मग जी एक्सरसाइज आहे आपण त्याच्यावरती शिफ्ट करूया. ओके, सो काय दिलं, अजून एक एक्झाम्पल दिले तुम्हाला, 4 फ्लॅग्स दिलेत. ठीक आहे, 2 कलरचे. ठीक आहे, 4 फ्लॅग्स दिले 4 डिफरंट कलर्सचे, एक रेड घेऊ, ब्लू घेऊ, ग्रीन घेऊ आणि ऑरेंज घेऊ. आता तुमच्याकडे 2च स्लॉट्स आहेत. ठीक आहे, किती स्लॉट्स आहेत तुमच्याकडे? 2 स्लॉट्स. तर हे 4 गोष्टी तुम्ही किती वेज मध्ये सिलेक्ट करू शकता? ठीक आहे, 4 मधनं तुम्हाला किती सिलेक्ट करायचे? 2. ठीक आहे, 2 आउट ऑफ 4. ओके, आणि काय म्हणू शकतो आपण की ज्याच्यानी हे जे तुमच्याकडे जे 2 वेकेंट प्लेसेस आहेत ते आपण फिल करू शकतो. तर मी काय करू शकतो, सपोज मी फर्स्ट आर घेतला. ठीक आहे, तर सेकंड प्लेसमध्ये माझ्याकडे ऑप्शन्स किती आहेत? 3 ऑप्शन्स आहेत, राईट. मी ब्लू घेऊ शकतो, ग्रीन घेऊ शकतो, ऑरेंज घेऊ शकतो, राईट. आरबी एक पेअर झाला माझ्याकडे, एक पेअर झाला माझ्याकडे, आर जी झाला एक पेअर झाला माझ्याकडे, आर ओ. ठीक आहे, तर फर्स्ट पोझिशन मध्ये माझ्याकडे सिलेक्ट करायला ऑप्शन्स किती आहेत? 4. सेकंड पोझिशन मध्ये ऑप्शन्स किती आहेत माझ्याकडे सिलेक्ट करायला? माझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, राईट. बीजी उरलेल्या 3 पैकी मी कुठलाही एक घेऊ शकतो. तर किती झाले टोटल माझ्याकडे? 4 into 3 is equal to 12 ऑप्शन्स. ओके, 12 चान्सेस, 12 पॉसिबिलिटीज आहेत माझ्याकडे, मी ज्यामध्ये यांना अरेंज करू शकतो. ठीक आहे, सेम वे मध्ये जर आपल्याकडे आहे, कन्सिडर करा 2 डिजिट चे इवन नंबर्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे, काय माझ्याकडे आहे 2 डिजिट इवन नंबर्स जे मी फॉर्म करू शकतो 1, 2, 3, 4, 5 मधनं. आता मुलांना जेव्हा मला इवन नंबर पाहिजे तर माझ्याकडे लास्ट प्लेस जी आहे इथे माझ्याकडे कुठला नंबर पाहिजे? इवन नंबरच पाहिजे, राईट. तर इकडे यांच्यामधनं इवन कुठले? 2 आणि 4, राईट. तर मी ही जागा जी आहे माझी युनिट्स प्लेसची, ही किती वेज मध्ये फिल करू शकतो मी? 2 वेज मध्ये, राईट. एक तर मी 2 घेऊ शकतो, नाहीतर 4 घेऊ शकतो, बरोबर. तर हे किती वेज मध्ये करू शकतो? हे फक्त 2 वेज मध्ये करू शकतो मी, राईट. आयदर मी 2 फिल करू शकतो किंवा 4 फिल करू शकतो. आणि जी माझी टेन्सची प्लेस आहे ही किती वेज मध्ये फिल करू शकतो? जर मला आता रेपिटेशन अलाउड आहे, ठीक आहे, याच्यात आपण 2 मेन कंडिशन बघतो, एक जेव्हा रेपिटेशन इज अलाउड आणि एक जेव्हा रेपिटेशन आपल्याला अलाउड नाहीये. आता जर मला डिजिट रिपीट करायला अलाउड आहे, तर जर मी इकडे 2 फिल केला तर मी इथे केवढे नंबर्स फिल करू शकतो? इकडे मी सगळे 5च्या 5 फिल करू शकतो, राईट. तर टोटल केवढे इवन डिजिट्स मला ऑप्शन्स पॉसिबल आहे? 5 into 2, 10 वेज, राईट. आणि सपोज मुलांनो जर मला त्यांनी म्हणाले की तुम्ही रेपिटेशन यूज नाही करू शकत, ठीक आहे, जर ते मला बोलले की रेपिटेशन अलाउड नाही आहे, तर काय होणार आहे? जर मी इकडे 2 फिल केलाय ऑलरेडी, राईट, तर इकडे माझ्याकडे केवढे ऑप्शन उरले? 1, 3, 4, 5. आणि इथे जर 4 फिल केला तर इकडे ऑप्शन्स काय माझ्याकडे? 1, 2, 3, 5, राईट. तर किती झाले? 4 into 2, 8 वेज. कळलंय? क्लिअर आहे मुलांना इथपर्यंत सगळं तुम्हाला? ओके, चला एक अजून एक एक्झाम्पल बघूयात. माझी एक्सरसाइज आहे आपली ती सॉल्व्ह करू. ठीक आहे, काय म्हणतं अजून एक एक्झाम्पल? ठीक आहे, मी हे एक्झाम्पल तुम्हाला म्हणून सॉल्व्ह करून दाखवतोय कारण जेव्हा मेन टॉपिक स्टार्ट होईल तर याच्यामध्ये आपल्याला हे छोटी छोटी जी गोष्ट आहेत हो ना, की रिपिटेशन मध्ये, विदाउट रिपिटेशन मध्ये कुठली कुठली गोष्ट कशी कशी चेंज होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नोट करायच्या. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या ते यूज होणार आहेत. ठीक आहे, सो जेव्हा आता मी बोलतोय की माझ्याकडे डिफरंट सिग्नल्स करायचे ज्यामध्ये मला 2 फ्लॅग्स लावायचे, ठीक आहे. जर माझ्याकडे टोटल आता 5 डिफरंट फ्लॅग्स आहेत, ठीक आहे, 5 डिफरंट फ्लॅग्स आहेत आणि माझ्याकडे 2 पोझिशन्स आहेत, 2 स्लॉट्स आहेत, राईट. तर मी कसे अरेंज करू शकतो? फर्स्ट याच्यामध्ये मी 5 वेज मध्ये अरेंज करू शकतो, राईट.
याच्यामध्ये मी केवढं अरेंज करू शकतो, याच्यात मी 4 वेज मध्ये अरेंज करू शकतो, राईट. आता याला मला कंडिशन काय दिली आहे की मला ऍटलिस्ट 2 फ्लॅग्स पाहिजेत. ठीक आहे, ऍटलिस्ट किती फ्लॅग्स पाहिजेत मला, 2 फ्लॅग्स. म्हणजे 3 फ्लॅग्स पण ठेवू शकतो मी 4 फ्लॅग्स सुद्धा ठेवू शकतो आणि मी 5 फ्लॅग्स सुद्धा ठेवू शकतो, राईट. तर जर मला 2 फ्लॅग्स ठेवायचे तर काय करणार, फर्स्ट मध्ये मी 5 वेज मध्ये ठेवू शकतो. जर फर्स्ट फ्लॅग एकदा मी ठेवून दिला तर दुसरा फ्लॅग ठेवायला माझ्याकडे केवढे चान्सेस आहेत, माझ्याकडे 4 चान्सेस आहेत, राईट. 4 डिफरंट वेज आहेत. तर आन्सर काय येणार असेल तुमचं 5 into 4, 20. आता हेच जर मला म्हणाले की तुम्ही 3 फ्लॅग ठेवू शकतात, राईट. तर काय होणार आहे, फर्स्ट फ्लॅग बाबा चला मी ठेवला एक एक्स कलरचा. ठीक आहे, फर्स्ट फ्लॅग मी चेस करू शकतो 5 वेज मध्ये, 5 पैकी कुठले एक फ्लॅग ठेवला. सेकंड फ्लॅगच्याकडे ऑप्शन्स किती उरले, माझ्याकडे 4 ऑप्शन्स उरले, राईट. आणि थर्ड याच्यासाठी किती ऑप्शन उरले, माझ्याकडे उरले 3 ऑप्शन. तर टोटल किती कंडिशन झाले माझ्याकडे, 5 into 4 into 3, राईट. टोटल झाले माझ्याकडे 60 चान्सेस, आय मीन 60 पेअर्स. ठीक आहे, सेम जर आता 4 फ्लॅग्स ठेवू शकतो मी, तर किती वेज मध्ये होतील हे, एक हे फर्स्ट फ्लॅग 5 वेज, बरोबर. सेकंड फ्लॅग 4 वेज, थर्ड फ्लॅग साठी माझ्याकडे किती कंडिशन उरल्या, 3, बरोबर. 5, 3, हा झाला 4. आणि अजून मग आता किती उरले माझ्याकडे, 2 उरले, राईट. शेवटचा फ्लॅग मी इकडे, चौथा फ्लॅग मी टाकू शकतो 2 मधनं. तर किती झालं, हे उरलं माझ्याकडे 5 into 4 into 3 into 2, किती 120, राईट. आणि जर 5 स्लॉट्स आहे माझ्याकडे तर काय होणार आहे, इंडिव्हिज्युअली जर मी 4 फ्लॅग्स अरेंज केले तर 5वा फ्लॅग तर मी एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, त्याच्यासाठी मी चूज करू शकतो का नाही, तर into 1. तर आन्सर काय राहील त्याच्यासाठी 120. ओके, क्लिअर आहे मुलांना इथपर्यंत सगळ्यांना, ठीक आहे. सो हे झालं. आता काय करूयात आपण, जी एक्सरसाइज आहे आपण ती सॉल्व्ह करायला घेऊ. ठीक आहे, एक्सरसाइज 6.1 हेडिंग देऊ शकता तुम्ही, एक्सरसाइज 6.1. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते, क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी 3 डिजिट नंबर्स कॅन बी फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, किती काय काय करायचं मला, 3 डिजिट्स नंबर फॉर्म करायचे. ठीक आहे, 1, 2, 3 सच दॅट. ठीक आहे, कशापासून माझ्याकडे ऑप्शन्स काय, 1, 2, 3, 4, 5 सच दॅट. फर्स्ट काय, रिपिटेशन आहे मला अलाउड, आणि सेकंड काय करायचंय मला, जेव्हा रिपिटेशन नॉट अलाउड. ठीक आहे, विदाउट रेपिटेशन. ठीक आहे, आपण मुलांना वरती क्वेश्चन ट्राय केलेत असे सॉल्व्ह करायचे ना, आपण लिटरली सॉल्व्ह केलाय क्वेश्चन सेम याच्यामध्ये. तर तीच गोष्ट आहे, फक्त जी नंबर ऑफ पॉसिबिलिटीज आहे तुमची ती काय झाली आहे, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज जी आहे आपली ती इन्क्रीज झालेली आहे. ओके, सो ट्राय करा तुम्ही, तुमच्याकडे 3 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, विचार करायचा फर्स्ट प्लेस मध्ये किती वेज मध्ये अरेंज करू शकतो, सेकंड मध्ये किती मध्ये अरेंज करू शकतो, थर्ड मध्ये किती वेज मध्ये अरेंज करू शकतो. एकदम बेसिक इझी फंडामेंटल क्वेश्चन. ओके, काहीच डिफरंट किंवा वेगळं नाही करायचं आपल्याला. काय येणार आहे, ठीक आहे, जर रिपिटेशन अलाउड आहे मला, तर फर्स्ट प्लेस मध्ये मी काय काय नंबर्स फिल करू शकतो, 1, 2, 3, 4, 5. किती पॉसिबिलिटीज आहेत माझ्याकडे, टोटल किती वेज आहेत, 5 वेज आहेत. सेकंड प्लेस मध्ये काय घेऊ शकतो मी, रिपिटेशन अलाउड आहे तर परत 1, 2, 3, 4, 5 5ही घेऊ शकतो, म्हणजे किती झाले परत 5 वेज झाले. सेम वे मध्ये थर्ड प्लेस मध्ये काय काय घेऊ शकतो मी, 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो, 4 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, राईट. तर इकडे किती झाले माझ्याकडे 5 वेज. तर एक गोष्ट झाली तर दुसरी गोष्ट किती वेज मध्ये होऊ शकते माझ्याकडे, परत एम वेज मध्ये, आणि तिसरी गोष्ट परत तेवढ्याच वेज मध्ये, आणि एम इथे किती आपला 5. तर आन्सर काय झालं याचं फर्स्टचं, 5 into 5 into 5, राईट, 5 क्यूब विच इज 125. ठीक आहे, हे झालं तुमची कंडिशन विथ रेपिटेशन साठी.
आता नेक्स्ट जेव्हा मला रेपिटेशन अलाउड नाहीये, ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशन मध्ये माझ्याकडे ऑप्शन्स किती आहे? 1, 2, 3, 4, 5, राईट. आता 5 फेज मधनं मी सपोज कुठलाही एक सिलेक्ट केला मी, राईट, 5 पैकी मी कुठलाही एक सिलेक्ट केला नंबर, ठीक आहे. सपोज मी सिलेक्ट केला नंबर 1. तर आता इकडे माझ्याकडे अजून केवढे ऑप्शन उरले? माझ्याकडे ते ऑप्शन उरले 4, राईट, 2, 3, 4, 5. आणि जर आता याच्यामधनं मी एक नंबर सिलेक्ट केला, सपोज 2 टाकलं मी ते, तर इथे केवढे ऑप्शन उरले माझ्याकडे? 3, 4, 5. टोटल किती ऑप्शन उरले? 3. तर जेव्हा रेपिटेशन अलाउड नाही तर टोटल वेज किती झाले माझ्याकडे? 5 इंटू 4 इंटू 3 विच इज 60 वेज. ओके, कळलंय? क्लिअर आहे ना मुलांनो? हे बेसिक फक्त काउंटिंग प्रिन्सिपल आहे आपला. अजून जी प्रॉपर परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि त्यांचे फॉर्म्युलाज आहेत ते आपण अजून स्टार्ट सुद्धा नाही केलं युज करायला, ठीक आहे. त्याचं डिनोट म्हणजे जे नोटेशन वगैरे आहे त्याचं आपल्याला ते अजून बघायचं बाकी आहे. ओके, चलो मूव्ह करूयात पुढे. काय आता नेक्स्ट क्वेश्चन आपला? क्वेश्चन नंबर 2. How many 3-digit even numbers can be formed from the digits 1, 2, 3, 4, 5, 6 if the digits can be repeated? काय म्हणालेत मला? 3-digit even number. पॉसिबल डिजिट्स काय आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके, आता मुलांनो जेव्हा मला 3-digit इव्हन नंबर पाहिजे, राईट, म्हणजे या पोझिशन वरती मला फक्त एक इव्हन नंबर चालणार आहे. ओके, इव्हन नंबर्स काय काय आहेत माझ्याकडे? 2, 4, 6. म्हणजे जी लास्ट प्लेस आहे माझी ती मी किती वेज मध्ये फिल करू शकतो? 3 वेज मध्ये. ओके, आता बाकीची जी माझी पोझिशन आहे ही आणि ही, राईट. काय म्हणालेत आपल्याला? रेपिटेशन अलाव केलंय? येस, कॅन बी रिपीटेड, बरोबर. म्हणजे माझ्याकडे जेवढे पण 6 आहेत सगळे 6चे 6 ऑप्शन माझ्याकडे इथे अवेलेबल आहे, राईट. फायनल आन्सर काय येणार आहे? इकडे माझ्याकडे 6 वेज आहेत, याच्यासाठी 6 वेज असतील, पण याच्यासाठी 3 वेज असतील. तर फायनल आन्सर काय येणार आहे आपलं? 6 इंटू 6 इंटू 3 जे होणार आहे तुमचं 108 वेज. क्लिअर आहे? ओके, सोपं आहे ना मुलांना खूपच. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ओके, काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 3? हाऊ मेनी 4 लेटर कोड कॅन बी फॉर्म? ठीक आहे, काय म्हणतोय? हाऊ मेनी, सॉरी, ठीक आहे, 4 लेटर कोड, 1, 2, 3, 4 कॅन बी फॉर्म्ड युझिंग फर्स्ट 10 लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट. ठीक आहे, काय म्हणाले? फर्स्ट 10 लेटर्स. फर्स्ट 10 लेटर्स काय आहेत आपले इंग्लिश अल्फाबेटचे? ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जी. ठीक आहे, मला हे 10 डिजिट्स यूज करून मला एक 4 लेटर कोड बनवायचा आहे, राईट. तर टोटल मी किती कोड्स बनवू शकतो? आणि एक लेटर ओनली 1, बरोबर. म्हणजे काय? अर्थात नो रेपिटेशन, बरोबर. एक गोष्ट तुम्ही एक पेक्षा जास्त वेळेस वापरू शकता का? नाही. ठीक आहे, एक गोष्ट फक्त आणि फक्त आपण एकदाच यूज करू शकतो. ओके, चला. तर काय येणार आहे? फर्स्ट मी इकडे किती वेज मध्ये फिल करू शकतो? मी 10 वेज मध्ये, राईट. 10 पैकी कुठलाही एक अल्फाबेट घेऊ शकतो. आता मग माझ्याकडे जो सेट आहे माझ्याकडे अल्फाबेटचा अवेलेबल सेट, राईट. आता त्याच्यामधनं एक गेला माझा, उरले किती माझ्याकडे? 9. आता मला सेकंड प्लेस मध्ये उरलेल्या 9 पैकी एक सिलेक्ट करायचंय. ठीक आहे, इकडे 10 वेज मध्ये, इकडे 9 वेज मध्ये. दुसरा पण गेला, उरला सेट किती अल्फाबेट्सचा? 8 अल्फाबेटचा सेट उरला. आणि तोही फिल केला मी तर कितीचा सेट उरला माझ्याकडे? फक्त 7 अल्फाबेट्सचा, राईट. तर टोटल नंबर ऑफ वेज किती झाले माझ्याकडे जे पॉसिबल आहेत? हे झाले माझे 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. ठीक आहे, जे होतं तुमचं 5040. बरोबर आहे ना? तुम्हाला जर 4 लेटरचा कोड बनवायचा तर फर्स्ट प्लेस मध्ये मी 10 पद्धतीने मी नंबर टाकू शकतो.
सेकंड प्लेसमध्ये मी 9 वेजनी नंबर टाकू शकतो, थर्ड प्लेसमध्ये 8 वेजनी आणि फोर्थ प्लेसमध्ये 7 वेजनी, राईट. तर त्याचा जो आन्सर आहे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल तो आला आपला 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 काय म्हणताय, हाऊ मेनी 5 डिजिट टेलिफोन नंबर. ठीक आहे, 5 डिजिट टेलिफोन नंबर can be constructed using the digits 0 to 9. ठीक आहे, काय म्हणाले, हाऊ मेनी 5 डिजिट टेलिफोन नंबर्स कॅन बी constructed using the digits 0 to 9 if each number starts with 67 and no digit appears more than 1. ठीक आहे, काय म्हणाले, मला म्हणाले 0 to 9. ठीक आहे, 5 प्लेसेस आहेत माझ्याकडे, मला बोलत मी 0 to 9 यूज करू शकतो, राईट. 0 to 9 म्हणजे किती गोष्टी आहेत माझ्याकडे, अवेलेबल ऑप्शन्स आहेत माझ्याकडे 10. आता एक कंडिशन ऍड केली त्यांनी की माझे सगळे नंबर जे आहेत ते स्टार्ट व्हायला पाहिजे 67 पासून, राईट. तर इथे मी काय फिल केलं, ऑलरेडी मी इकडे फिल केलंय 6 आणि 7. आता रिपिटेशन अलाउड आहे मला नाही, तर 6 आणि 7 यूज करू शकतो का मी, नाही यूज करू शकत, राईट. तर जेव्हा 6 आणि 7 नाही यूज करू शकत आणि मला हे जे 2 प्लेसेस आहेत मी याच्यामध्ये काही चेंजेस करू शकतो, नाही, नो चेंजेस. ठीक आहे, ही फिक्स आहे माझी. तर उरले केवढ्या गोष्टी माझ्याकडे, हे 6 प्लस हे 2 टोटल किती, 8 नंबर्स उरलेत. आता 8 नंबर्स मला 3 प्लेसेस मध्ये फिल करायचे विदाउट रेपिटेशन. तर इथे किती पॉसिबिलिटीज येतील माझ्याकडे, 8. इथे किती पॉसिबिलिटीज येतील, 8 मधनं एक इकडे टाकला तर तो परत रिपीट करू शकतो का आपण, नाही करू शकत, राईट. तर 8 मायनस 1 किती झालं, 7. आणि इथे किती वेज मध्ये उरतील, ते उरेल 6 वेज. तर आन्सर काय येणार आहे माझं, 8 इंटू 7 इंटू 6 विच इज 336 पॉसिबल वे. कळलंय, इझी आहे. चलो नेक्स्ट मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय बोलतोय, एक कॉइन आहे, याला मी 3 टाइम टॉस केला. ठीक आहे, एक कॉइन आहे ज्याला आपण 3 टाइम्स टॉस केलाय आणि जो आउटकम आहे तो रेकॉर्ड केलाय. तर टोटल पॉसिबल आउटकम्स किती आहेत. ठीक आहे, नंतर हे बघा, मी जेव्हा एका कॉइनला टॉस करतोय तर माझ्याकडे काय आउटपुट येऊ शकते, एक तर माझ्याकडे हेड्स येईल किंवा माझ्याकडे टेल्स येईल, बरोबर. आता काय केलं मी, पहिल्यांदा सपोज माझ्याकडे एकतर हेड झालं किंवा टेल झालं. ठीक आहे, जर हेड झालं तर सेकंड टाइम माझ्याकडे काय येणार आहे ऑप्शन, एकतर हेड्स येऊ शकतं किंवा टेल्स येऊ शकतं, बरोबर. आणि जर पहिल्यांदा टेल झालं तर दुसऱ्यांदा पण हेड्स येऊ शकतं किंवा टेल्स येऊ शकतं, राईट, सेकंड आयट्रेशन मध्ये. आणि आता थर्ड टाइम जेव्हा मी उडवेल तर काय होणार, इकडे हेड्स किंवा टेल्स, इथे हेड्स किंवा टेल्स, इथे हेड्स किंवा टेल्स, इथे हेड्स किंवा टेल्स, राईट. तर फर्स्ट टाइम माझ्याकडे किती पॉसिबिलिटीज होते, 2. सेकंड टाइम किती पॉसिबिलिटीज होते, 2. थर्ड टाइम किती पॉसिबिलिटीज होते, 2. सो टोटल वेज किती होणार आहे माझे, 2 इंटू 2 इंटू 2. किती वेज झाले टोटल, 8 वेज झाले. क्लिअर आहे, कळलं नाही सगळ्यांना आपण काय करतोय, कसं करतोय, हो ना. काउंटिंग प्रिन्सिपल जो आहे आपला तो क्लिअर पाहिजे. ओके, याच्यात चुकामुक नको व्हायला, आपल्याला हे कळायला पाहिजे की कुठे आपल्याकडे केवढे सगळे वेज आहेत किंवा कसं करायचंय. बेसिकली आपण ही जेवढे पण गोष्टी करतोय हेच आहे आपलं मेन कॉन्सेप्ट, हो ना, परम्युटेशनचा किंवा कॉम्बिनेशनचं पण म्हणू शकता, राईट. ठीक आहे, तर याच्यात काही काही ट्रिक्स आहेत किंवा काही काही काय म्हणतो आपण, ट्रिक्स तर झालंच, पण याच्याऐवजी पण म्हणजे या टॉपिकमध्ये काही काही जे मेन तुमचे टेक्निक्स आहेत, हो ना, जे सॉल्व्ह करताना तुम्हाला युजफुल येतील. आता हे तर एक्झाम मध्ये झालं, पण जेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पार्ट करतोय, राईट, जिथे आपल्याला काय, आपल्याला आन्सर क्विकली आणायचंय, राईट. तिकडे तुमची मेथड ते बघणार नाही की तुम्ही काय मेथडनी सॉल्व्ह केलंय, तुम्ही बरोबर सगळे स्टेप्स लिहिलेत का, तुम्ही सगळे फॉर्म्युला लिहिलेत का. तर मी त्याच्या हिशोबाने पण तुम्हाला काही ना काही टिप्स आणि ट्रिक्स देईल पुढे पुढे, जसं आपण चॅप्टर मध्ये प्रोग्रेस करू. ठीक आहे, पण मग बाकी त्याच्याऐवजी जे पण आपण मेथड फॉलो करतोय, राईट, एनसीआरटीचे सोल्युशन्स आहेत, म्हणजे आपण कशाच्या हिशोबाने प्रिपेअर करतो, इकडे आपण प्रिपेअर करतोय आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी, हो ना, जी थेअरी आपली एक्झाम होणार आहे ज्यात आपल्याला आन्सर्स लिहायचे त्याच्या हिशोबाने. ओके, चलो. सो क्वेश्चन नंबर 5 झाला. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आता 6वा. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणतोय मला,
क्वेश्चन नंबर 6 वाचायचा आहे. ग्रीन म्हणतो सॉरी, गिवन 5 फ्लॅग्स ऑफ डिफरंट कलर्स, हाऊ मेनी डिफरंट सिग्नल्स कॅन बी जनरेटेड इफ ईच सिग्नल रिक्वायर्स द यूज ऑफ 2 फ्लॅग्स, वन बिलो द अदर. ठीक आहे, 5 फ्लॅग्स आपण सॉल्व्ह केलाय मुलांना असा क्वेश्चन. ठीक आहे, 5 फ्लॅग्स आहेत डिफरंट कलरचे आणि 2 सिग्नल्स लावायचे आणि आपल्याला सिग्नल्स लावायचे ज्याच्यात आपल्याला लागणार आहे 2 फ्लॅग. ठीक आहे, 1 आणि 2. तर फर्स्ट मी केवढ्याच्यात टाकू शकतो? 5. सेकंड फ्लॅग किती वेज मध्ये घेऊ शकतो? 4. फायनल आन्सर काय येणार आहे आपलं? सिम्पल, 5 into 4 20. ओके, क्लिअर मुलांना? ही झाली तुमची एक्सरसाइज 6.1 कम्प्लीट. ओके, आता तुम्ही टॉपिक किंवा हेडिंग जी आहे तुमची ती तुम्ही देऊ शकता परम्युटेशन. ओके, ठीक आहे. तर मुलांना आता आपण हे बघा, वरती आपण जेवढे पण एक्झाम्पल्स किंवा एक्सरसाइज सॉल्व्ह केल्या, राईट. एक तुम्हाला मी रोजचा एक्झाम्पल दिला होता, राईट. मी तुम्हाला बोललो होते की याला तुम्ही हेच अल्फाबेट्स यूज करून तुम्ही केवढे वर्ड फॉर्म करू शकता. ठीक आहे, तर या अरेंजमेंटला आपण म्हणतो परम्युटेशन ऑफ 4 डिफरंट लेटर्स टेकन ऑल ॲट अ टाइम. ठीक आहे, किंवा हे जर मी तुम्हाला बोललो की माझ्याकडे अल्फाबेट आहे एक नंबर, राईट. आता या 6 पैकी तुम्हाला बनवून द्यायचे मला एका 3 डिजिटचे पॉसिबल आन्सर. ठीक आहे, 3 डिजिट आय मीन 3 लेटर्स चे पॉसिबल वर्ड्स. तर काय करू शकतो मी? फर्स्ट वर्ड मध्ये मी NUMBER 6 वेज आहेत मी सिलेक्ट करू शकतो. याच्यामध्ये 5 वेज आहे, याच्यामध्ये 4 वेज आहेत माझ्याकडे, राईट. तर हे काय झालं माझं? हा पण माझा परम्युटेशन झाला. कसला? 6 डिफरंट लेटर्सचा, बरोबर. जे मी किती घेतलेत ॲट अ टाइम? केवढे घेतोय मी? 3. टेकन 3 ॲट अ टाइम. ठीक आहे, हे जे आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत ना मुलांना, हे आपण जे आता सॉल्व्ह केलं आपण 6 into 5 into 4 केलं, ही जी मेथड आहे याला आपण म्हणालो होतो आपलं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. ठीक आहे, पण आता हेच क्वेश्चन जर आपल्याला लवकर सॉल्व्ह करायचे तर आपण यूज करतो परम्युटेशन. ठीक आहे, तर परम्युटेशन काय असतं तुमचं? परम्युटेशन असतं तुमचं एक अरेंजमेंट. ठीक आहे, परम्युटेशन हे काय तुमचं? परम्युटेशन आहे तुमचं एक अरेंजमेंट एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये ऑफ अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन सम और ऑल ॲट अ टाइम. ओके, क्लिअर आहे? काय म्हणालो मी? परम्युटेशन काय माझं? अरेंजमेंट आहे एका डेफिनाइट ऑर्डर मध्ये, कसलं? ऑफ अ नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स टेकन सम और ऑल ॲट अ टाइम. ठीक आहे, सॉरी. ओके, चल. तर आता ऑप्शन्स काय काय होते आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे कुठली गोष्ट डिस्टिंक्ट आहे किंवा कुठली गोष्ट आपल्याकडे डिस्टिंक्ट नाही आहे. ठीक आहे, तर फॉर्म्युलाज जे आहेत मेन आता आपण ते बघू. ओके, तर परम्युटेशनचा तुमचा जो मेन फॉर्म्युला आहे तो असतो तुमचा NPR, जो असतो तुमचा N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. ठीक आहे, आता P म्हणजे काय? तुमचं P आहे तुमचा परम्युटेशनचा, राईट, की केवढे परम्युटेशन आहेत किंवा केवढे पॉसिबिलिटीज आहेत. N काय आपल्याकडे इथे? N आहे तुमच्याकडे नंबर ऑफ डिफरंट थिंग्स. ठीक आहे, डिफरंट और डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. आणि R काय? R आहे तुमचं की तुम्हाला त्यामधनं केवढ्या गोष्टी उचलायच्या आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ वेज, थांबा, म्हणजे R म्हणजे काय? केवढ्या गोष्टी आपल्याला पिक करायच्या आहेत, व्हॅल्यूज टू बी पिक्ड. ठीक आहे, N काय झालं माझं? N झालं माझ्याकडे डिफरंट और डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आणि R काय झालं? व्हॅल्यूज टू बी पिक्ड. तर परम्युटेशन काय? परम्युटेशन आहे माझे नंबर ऑफ वेज टू पिक R, राईट. नंबर ऑफ वेज ऑफ R म्हणजे व्हॅल्यूज जेवढे मला उचलायचे फ्रॉम N डिफरंट किंवा डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. म्हणजे काय? सपोज माझ्याकडे 5 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, सपोज रोज 4 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत रोज, आणि मला केवढे व्हॅल्यूज पिक करायचे त्याच्यापैकी? मला दर पोझिशन वरती मला काही ना काही पिक करायचंय. ठीक आहे,
तर हेच जे आहे तुमचं किंवा नंबर्स बोललो मी, राईट. तर एका पोझिशनवरती, आता फर्स्ट पोझिशनवरती मला 4 पैकी केवढे पिक करायचे, मला 4 पैकी 1 पिक करायचं इथे. तर काय येणार इकडे माझं 4p1. सेकंड पोझिशन मध्ये काय येणार आहे, माझ्याकडे ऑप्शन किती उरले 3. 3 पैकी किती 1 घ्यायचं आहे, इथे 2 पैकी 1 घ्यायचं आहे आणि इथे मला एकापैकी 1 घ्यायचं आहे, राईट. सो 4p1 इंटू 3p1 इंटू 2p1 इंटू 1p1, राईट. तर 4p1 काय माझं एनपीआर, राईट. एन किती माझ्याकडे 4. फॉर्म्युला काय एनपीआरचा, एनपीआरचा फॉर्म्युला आहे एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल, राईट. तर फर्स्टचं काय येणार आहे 4 फॅक्टोरियल अपॉन 4 मायनस 1 किती झालं 3 फॅक्टोरियल. 3p1 किती येणार मग 3 फॅक्टोरियल अपॉन 3 मायनस 1 2 फॅक्टोरियल. 2p1 किती येईल 2 फॅक्टोरियल अपॉन 2 मायनस 1 1 फॅक्टोरियल. आणि 1p1 1 अपॉन 1 मायनस 1 0 बेसिकली, ठीक आहे. सो काय उरलं माझ्याकडे 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल, ठीक आहे मुलांना. तर फॅक्टोरियल काय असतं, कोणाकोणाला माहिती आहे फॅक्टोरियल काय असतं. फॅक्टोरियल काय असतो आपला, सपोज माझ्याकडे नंबर एक्स आहे, तर फॅक्टोरियल तुमचं होणार एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 अप टिल 1. ओके. तर 4 फॅक्टोरियल काय होणार आहे माझा 4 इंटू 4 मायनस 1 3 इंटू 4 मायनस 2 2 इंटू 1. आलो, हा झाला तुमचा 4 फॅक्टोरियल. ओके. सेम वे मध्ये 3 फॅक्टोरियल काय होणार आहे तुमचा 3 फॅक्टोरियल होईल 3 इंटू 2 इंटू 1, ठीक आहे. आता जेव्हा मी 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल करतोय, ठीक आहे, 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल करतोय, तर काय उरणार आहे माझ्याकडे 4 फॅक्टोरियलचे जेवढे पण नंबर्स आहेत आणि 3 फॅक्टोरियलचे जेवढे पण नंबर्स आहेत ते सगळे कॅन्सल आउट होऊन जातील. उरणार किती आहे फक्त 4. सेकंड कंडिशन मध्ये 3 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल किती उरलं 3. 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल किती उरलं माझ्याकडे 2. आणि फायनल आन्सर काय 4 इंटू 3 इंटू 2, राईट. 24 वेज होते आपल्या आधी, पण आन्सर किती होतं तेवढंच होतं, राईट. तर हे आपण सॉल्व्ह केलं परम्युटेशनच्या हिशोबाने, राईट. फॅक्टोरियल नोटेशन कळलंय सगळ्यांना. ओके. तर परम्युटेशनचा बेसिकली हा तुमचा फॉर्म्युला झाला. ओके. एनपीआर असतं तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल, ठीक आहे. हेच तुम्हाला नॅचरल नंबर एन साठी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. ओके. हेच मग वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. 4 फॅक्टोरियल अपॉन 3 म्हणजे नोट करा, जर तुमच्याकडे 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल आहे, तर 2 फॅक्टोरियलचे जेवढे टर्म्स आहेत ते 4 फॅक्टोरियल मधनं कट होतील, मग उरणार काय फक्त 4 इंटू 3 उरेल, राईट. अजून सपोज तुम्हाला एक कंडिशन दिली आहे, ठीक आहे, फॅक्टोरियल सपोज तुम्हाला दिले 12 फॅक्टोरियल अपॉन 10 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, तर काय येणार आहे हे बघा. आपण परम्युटेशन नाही सॉल्व्ह करत आता, आपण फक्त फॅक्टोरियल सॉल्व्ह करतो. तर 12 फॅक्टोरियल काय होणार आहे माझं 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9. 10 फॅक्टोरियल काय होणार आहे 10 इंटू 9 पासून 1 पर्यंत, तर 10 फॅक्टोरियल आणि हे कट झालं, इथे उरले 2 फॅक्टोरियल 2 इंटू 1, राईट. तर 2 नी हे काय केलं 6 कट झालं, उरलं किती 66. तर याची व्हॅल्यू काय आली माझ्याकडे 66, जी तुम्ही इथे बघू शकता. ओके. सो मुलांनो हे झालं आपलं इथपर्यंत. नेक्स्ट आपण सुरू करूयात आपली जी एक्सरसाइज नंबर 2 आहे ती. ओके. एक्सरसाइज 6.2 मध्ये काय, ठीक आहे, मला फक्त जरा इझी इझी क्वेश्चन्स दिलेत, मला व्हॅल्यूज फाइंड करायला लावलेत. तो आपण फटाफट एक्सरसाइज 6.2 करूयात सॉल्व. चला एक काम करा, तुम्ही स्वतःहून ट्राय करा. 2 मिनिटाचा टाइम आहे, मला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण सॉल्व्ह करून पाहिजे. 8 फॅक्टोरियलचा आणि 4 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियलचा, ठीक आहे. नोटेशन तुम्हाला समजवली मी, काय येणार आहे कशी येणार आहे, तर सॉल्व्ह करायची आता. ओके. चलो, झाले का सॉल्व्ह करून सांगायचंय मला. काय आला आन्सर 8 फॅक्टोरियलचं मुलांनो. 8 फॅक्टोरियल काय येणार आहे आपलं 8 फॅक्टोरियल काय येणार आहे 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, बरोबर. तर याचीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 8 इंटू 7 56, 56 इंटू 30, 30 इंटू 12 इंटू 2, बरोबर. काय झालं हे झालं 60 इंटू 24 इंटू 56. नॉर्मल मॅथ कॅल्क्युलेशन करायचे, राईट. तर आन्सर येईल याचं 40,320.
ओके. सेकंड काय दिलंय? 4 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल, राईट. 4 फॅक्टोरियल किती आपलं? 4 इंटू 3 इंटू 2. 3 फॅक्टोरियल काय आपलं? 3 इंटू 2. तर किती झालंय? 4 12 24 मायनस 6 किती उरलं? 18, राईट. इझी आहे, सोपं आहे ना. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय? इज 3 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल 7 फॅक्टोरियल. आहे का असं? वरती आपण सॉल्व्ह केलं 4 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल, याचा आन्सर आपल्याला 1 फॅक्टोरियल आलं का? नाही. फॅक्टोरियल तुमचं ऍडिशन सबट्रॅक्शन काही फॉलो करत नाही, ठीक आहे. तुम्हीच बघा विचार करून. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आपली? 6. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती होती? 4 इंटू 3 इंटू 2 24. तर 24 प्लस 6 किती झालं? 30. आणि 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय येणार आहे? 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 किती येणार व्हॅल्यू याची? 7 6 42, 42 इंटू 5 210, 210 इंटू 4 बरोबर. 840, 840 इंटू 6 5040. ठीक आहे. तर 3 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल तुमचा 7 फॅक्टोरियल नसतो. ओके. एक गोष्ट तुम्ही नोट करू शकता, तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 1 फॅक्टोरियल हा असतो तुमचा एन. ठीक आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता, ही तुम्ही लिहून ठेवू शकतात. ओके. चल मला 1 मिनिट फक्त ब्रेक द्या, मला कॉल येतोय इम्पॉर्टंट. सॉरी सॉरी सॉरी, हे बघ नेक्स्ट घेतोय आपण. ठीक आहे. 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. ओके. तर हे काय होणार आहे माझं? मी 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल जेव्हा कन्सिडर करतो, हा काय झाला माझा एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस 2 फॅक्टोरियल. आणि एन फॅक्टोरियल काय असतं माझा? एन इंटू एन मायनस 1 इंटू एन मायनस 2. आणि एन मायनस 2 चा फॅक्टोरियल म्हणजे काय? एन मायनस 2 पासून त्याच्या पुढचे सगळे व्हॅल्यूज. तर त्याच्या पुढचे सगळे व्हॅल्यूज माझे कॅन्सल आउट होतील. तर 8 फॅक्टोरियल अपॉन 6 फॅक्टोरियल इंटू 2 मी जेव्हा करतोय तर काय होणार आहे? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2, राईट. आणि इथे काय? 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 फॅक्टोरियल, राईट. आता हे जे व्हॅल्यूज आहेत 6 फॅक्टोरियलचे आणि हे जे व्हॅल्यूज आहेत 8 फॅक्टोरियल मध्ये जो 6 फॅक्टोरियल आहे माझा तो, राईट. 8 फॅक्टोरियलला मी काय लिहू शकतो? 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल, राईट. तर काय उरलं माझ्याकडे? फक्त 8 इंटू 7 आणि 8 इंटू 7 अपॉन काय? 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय? 2. तर 2 इंटू 2 4. 7 इंटू 4 किती झालं आपलं? 28. तर याचा आन्सर काय आला आपल्याकडे? 28. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 4? 1 अपॉन 6 फॅक्टोरियल प्लस 1 अपॉन 7 फॅक्टोरियल जर हा तुमचा आहे एक्स अपॉन 8 फॅक्टोरियल, तर एक्स तुमचा किती आहे? ठीक आहे. आता मुलांनो हा तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्हच करावा लागणार आहे व्यवस्थित, हो ना, सगळे व्हॅल्यूज घेऊन गोष्टी कन्सिडर करून. ठीक आहे. तर काय येणार, कसं करणार आहे मी? 1 अपॉन 6 फॅक्टोरियल म्हणजे काय? 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. 7 फॅक्टोरियल काय येणार आहे माझा? 1 अपॉन 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2, राईट. आता मला जर हे दोन्ही नंबरचा डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे तर मला इथे काय करावं लागणार आहे? मला इकडे मल्टिप्लाय बाय 7 करावं लागेल याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, राईट. तर आन्सर काय येणार आहे माझं? 7 प्लस 1 अपॉन 7 फॅक्टोरियल. काय आलं? हे आलं माझं 8 अपॉन 7 फॅक्टोरियल, राईट. आता काय म्हणाले मला की माझं 8 अपॉन 7 फॅक्टोरियल इज एक्स अपॉन 8 फॅक्टोरियल, राईट. तर आता जेव्हा मला डिनॉमिनेटर, आता मला 7 फॅक्टोरियलच्या ऐवजी मला इथे काय पाहिजे? मला इकडे पाहिजे 8 फॅक्टोरियल. तर कसं आणू शकतो मी? 8 फॅक्टोरियल माझा काय? 8 इंटू 7 फॅक्टोरियल. तर काय करावं लागणार आहे मला इकडे? मल्टिप्लाय बाय 8. कशात? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. तर काय येणार इकडे माझं? 8 इंटू 8 अपॉन 8 फॅक्टोरियल इज एक्स अपॉन 8 फॅक्टोरियल, राईट. तर एक्स किती आला माझा? एक्स आला 8 इंटू 8 विच इज 64. ओके. एक्स किती आला माझा? 64. ओके. क्वेश्चन नंबर 4 झाला आपला सॉल्व्ह. मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 5? इव्हॅल्युएट करा एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगतोय एनपीआर फाइंड करा जेव्हा फर्स्ट
काय दिलंय, एन इज 6, आर इज 2. तर काय येणार आहे, 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 2 फॅक्टोरियल, म्हणजेच काय 6 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल काय माझा 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल आहे, राईट, अपॉन 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल कट, उरलं काय 6 इंटू 5 विच इज 30. ओके, फर्स्टचा आन्सर काय आलं आपलं, फर्स्टचा आन्सर आले 30. आणि सेकंड काय, जेव्हा एन 9 आहे, 9 फॅक्टोरियल अपॉन आर 5, तर आर काय होणार 9 मायनस 5 फॅक्टोरियल, म्हणजे काय झालं 9 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. तर काय लिहू शकतो मी, 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल. 4 इंटू 4 कट, 8 9 जा 72 इंटू 30 इंटू 7, बरोबर, 72 इंटू 210. तर याचा आन्सर येणार तुमचं 15120. ओके, झाली व्हॅल्यू इव्हॅल्युएट. चलो, व्हेरी गुड. तर मी आता होप करतोय की जो फॅक्टोरियल नोटेशन आहे तो सगळ्यांना क्लिअर आहे. ठीक आहे, तर पुढे आता जसं बघू शकतो आपण, एकदा चॅप्टर मी फक्त ब्रीफ करून घेतो की काय काय गोष्टी आहेत ना, फॉर्म्युलास वगैरा वगैरा. तर ते सगळे आपण डिस्कस करूयात. आणि मग त्यानंतर जी आपले डेफिनेशन्स आहेत, ओके, डेफिनेशन म्हणतो सॉरी, जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही एकदा स्वतःहून गो थ्रू करा. आणि पुढे मग येईल एक्सरसाइज 6.3, ती सॉल्व्ह करायची आहे. ओके, सो मजा येणार आहे आपल्याला एक्सरसाइज वगैरे सॉल्व्ह करायला. तर एक काम करता येईल आता, ठीक आहे, आपण जे एक्झाम्पल्स आहेत त्यामधनं जे थिअरीचे जे पॉइंट्स आहेत, ठीक आहे, मेन आता आपण तर शिकलोय की आपण परम्युटेशन आपलं येतं, ठीक आहे, आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, पण हा फॉर्म्युला आपला येतो कसा आपण ते चेक करूया. ठीक आहे, तो डेरिव्हेशन आहे फॉर्म्युलाचा आपला एनपीचा तो. आणि मग बाकी केसेस मध्ये आपण कुठे कसं सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, 4 मधनं तुम्हाला 3 गोष्टी ग्रुप करायचे तर 4p3 करणार मी, 5 मधनं 3 घ्यायचे तर 5p3 करेल मी. ठीक आहे, पण आता त्याच्यावरती सपोज मला कुठे कोणी कोणी काही कंडिशन लावली तर माझी जी व्हॅल्यू ऑफ आर आहे ती माझी कशी सिलेक्ट होणार आहे. ओके, तर तिथे तुमचं काउंटिंग प्रिन्सिपल, मल्टिपल प्रिन्सिपल हे टर्म्स येणार. ओके, चलो. सो आता मुलांना मला काय दिलेलं आहे, मला माहितीये की जो NPR आहे माझा, तो आहे माझा n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर चा फॅक्टोरियल, राईट, जो झाला माझा 0 r n. ओके, आता काय म्हणतं आपल्याला, आपल्याला मागे जायचंय ज्या स्टेजमध्ये तिकडे आपण ना हा जो फॉर्म्युला आपण तो डिराईव्ह केला होता, डिटरमाइन केला होता, राईट. NPR ला मी काय लिहिलं होतं माझं, मी लिहिलं होतं n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 अप टिल n मायनस आर प्लस 1 फॅक्टोरियल, बरोबर. कसं होतं, कारण माझ्याकडे n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2 अप टिल 1, आणि जर माझ्याकडे n मायनस आर आहे तर n मायनस आर ची टर्म इकडनं मल्टिप्लाय होईल, तर n मायनस आर चं जस्ट पहिले टर्म काय असणार आहे माझी, n मायनस आर प्लस 1 वाली टर्म, बरोबर आहे. हो ना, एक्झाम्पल आपण घेतलं तर 8 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियल काय 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5, आणि हे इथे काय झालं माझं, n मायनस आर जो मी केला, आर माझा 5 आहे, सॉरी आर माझा 3 आहे, तर 8 मायनस 3 किती झालं 5 फॅक्टोरियल, राईट. तर इकडे मी n मायनस जो आर आहे माझा 5 तो उडवून दिला, मग n मायनस आर जर माझा 5 आहे तर लास्ट टर्म काय उरली माझी 6, 6 काय माझी n मायनस आर प्लस 1, बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चल, आता काय करणार आपण, आता आपण जो आपला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे ना, याला आपण मल्टिप्लाय करणार व्हॅल्यूजनी n मायनस आर, n मायनस आर मायनस 1 अप टिल 1. म्हणजे काय केलं मी, जे माझे टर्म्स होते, जेवढे पण माझे व्हॅल्यूज होते, राईट, म्हणजे n मायनस आर प्लस 1 हे व्हॅल्यूज तर मी इकडे ठेवले माझे ह्या साईडचे, पण जे माझे ह्या साईडचे व्हॅल्यूज आहेत जे मी उडवून दिले किंवा जे डिलीट केले त्याच्यानी मला वरती आणि खाली मल्टिप्लाय केलं सपोज. ठीक आहे, तर काय येणार माझ्याकडे, वरती येईल n फॅक्टोरियल आणि खाली काय येणार n मायनस आर फॅक्टोरियल, राईट. तर म्हणून जो आन्सर आहे आपला तो आला 0 पासनं r पासनं n पर्यंत. पण सपोज हा आपण डिराईव्ह कशापर्यंत घेतला, आपण जातोय फक्त 1 पर्यंत, आपण 0 घेतोय का, आपण 0 नाही घेतोय,
आपण रेंज फक्त याला दिली आर टू एन पर्यंत. मग हा झाला तुमचं कन्व्हिनियंट एक्सप्रेशन झालं एनपीआर साठी. पण सपोज तुमच्याकडे कंडिशन आहे जेव्हा तुमचं आर इज इक्वल टू एन आहे, तर इथे काय होणार आहे तुमचं एनपीएन होणार, म्हणजे काय एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस एन फॅक्टोरियल. तर हे तर झालं तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन झिरो फॅक्टोरियल विच इज एन फॅक्टोरियल. ठीक आहे. झिरो फॅक्टोरियलची व्हॅल्यू मुलांना असते 1. ही गोष्ट नोट डाऊन करायची. ठीक आहे. झिरो फॅक्टोरियल तुमचा असतो 1, झिरो फॅक्टोरियल 0 नसतो. ठीक आहे. आता सपोज तुमच्याकडे एनपी 0 आहे. एनपी 0 म्हणजे काय येणार तुमचं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस झिरो फॅक्टोरियल, म्हणजेच काय झालं हे, त्याला एन फॅक्टोरियल अपॉन एन फॅक्टोरियल, ज्याची व्हॅल्यू आली 1. ओके. तर हे झालं तुमचं व्हॅल्यू आलं एनपी नॉटची. म्हणजे त्याच्याने आपल्याला काय कळलं की आपली जी व्हॅल्यू आहे एनपीआर ही आपली कुठून कुठपर्यंत जाते. ही झाली तुमची 0 इन्क्लूड करून ते एन पर्यंत. ठीक आहे. आर जो आहे तुमचा तो एन ची व्हॅल्यू क्रॉस करू शकत नाही. मी 5 गोष्टींमधनं मी 6 गोष्टी घेऊ शकतो का, किंवा मी 5 गोष्टींना 6 जागेमध्ये टाकू शकतो का, म्हणजे जर डिस्टिंक्ट किंवा युनिक आहे तर नाही. ठीक आहे. तर म्हणून जो माझा व्हॅल्यू आहे आरचा तो नेहमी एन पेक्षा कमी पाहिजे. कमी पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. ठीक आहे. चलो. सो एक थिअरम आहे मुलांनो. नेक्स्ट थिअरम 2 काय म्हणतोय, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ n different objects taken r at a time with repetition is n ची पॉवर r. म्हणजे काय, मला म्हणाले जर माझ्याकडे n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत आणि मला n ऑब्जेक्ट्स मला सपोज r टाइम सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे 5 डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, हे मला 3-3च्या ग्रुपमध्ये सिलेक्ट करायचे, तर माझ्याकडे जो आन्सर येईल तो येईल माझ्याकडे n ची पॉवर r म्हणजे 5 ची पॉवर 3. बघितलं होतं का आपण असा क्वेश्चन, 5 फ्लॅग्स आहेत मला 3 याच्यामध्ये अरेंज करायचे आहेत, पण रिपिटेशन जर अलाउड आहे. अच्छा फ्लॅग्स नाही, नंबरचा कोड घेऊयात. हो ना, माझ्याकडे कोड आहे 3 डिजिटचा, हा मी 5 वेज मध्ये घेऊ शकतो, हाही 5 वेज मध्ये भरू शकतो, हाही 5 वेज मध्ये भरू शकतो. तर आन्सर काय येणार आहे 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजेच काय 5 क्यूब. 5 क्यूब काय होतं माझं 125 म्हणजेच n ची पॉवर r. पण आता याच्या मागचं आपल्याला काय बघायचं, आपल्याला डेरिव्हेशन बघायचंय. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो मी याला, आजच मला वाटतं याचं काही डेरिव्हेशन तर नाहीये, पण हा जो थिअरम आहे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. राईट. प्रूफ जो आहे याचा हा सिमिलर असेल तुमचा जो पहिलावाला क्वेश्चन जो आपण पहिला जो थिअरम चा प्रूफ बघितला आपण त्याच्यासारखाच. बाकी असंच म्हणजे जो थिअरम आहे बघा, जो नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n डिफरंट ऑब्जेक्ट्स टेकन r ॲट अ टाइम where 0 is greater than r less than equal to n and the objects do not repeat is n into n minus 1 n minus 2 n minus r plus 1 which is denoted by npr. ठीक आहे. थोडंफार सिमिलरच आहे याच्याच हिशोबाने, की मला काय करायचंय, सपोज मला आता बोलत n ऑब्जेक्ट्स आहेत माझ्याकडे. ठीक आहे. n डिफरंट ऑब्जेक्ट्स आहेत, तर मी n डिफरंट ऑब्जेक्ट्सला जर मला त्यांना सपोज 1 वे मध्ये सिलेक्ट करायचंय, तर किती पॉसिबिलिटीज आहेत माझ्याकडे, n अपॉन n मायनस 1 फॅक्टोरियल, आन्सर करूला n वेज मध्ये. राईट. पण जर रिपिटेशन अलाउड आहे मला, जर मला रिपिटेशन अलाउड आहे, तर मला सपोज गिवन एक्स प्लेस, ठीक आहे, ही मी n वेज मध्ये घेऊ शकतो, ही मी n वेज मध्ये घेऊ शकतो, ही मी n वेज मध्ये घेऊ शकतो. जर माझ्याकडे n ऑब्जेक्ट्स आणि n प्लेसेस आहेत, तर काय येणार आहे आन्सर n इंटू n इंटू n, म्हणजेच काय आलं, हे झालं तुमची n ची पॉवर n. राईट. सो आता काय म्हणालात मला, सेम गोष्ट जर माझ्याकडे n वेज आहेत, ठीक आहे, जर n गोष्टी आहेत मला, ही मला जर टाकायच्यात मला r वेज मध्ये, r प्लेसेस मध्ये, तर काय होणार आहे n किती टाइम्स मल्टिप्लाय होणार आहे माझा r टाइम्स. ठीक आहे. n इंटू n किती वेळा r टाइम्स, तर हे काय होणार आहे माझी n ची पॉवर r. बेसिकली हा जो प्रूफ होता आपला तो आहे. ठीक आहे. तर मुलांना हा झाला तुमचा परम्युटेशनची जी मेन थिअरम होता आणि ही जी गोष्ट आहे ती. मग थिअरम नंतर आपल्याला दिली परम्युटेशन वेन ऑल द ऑब्जेक्ट्स आर नॉट डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता इकडे कंडिशन आली आपल्याला. ठीक आहे. हा एक पॉइंट आपण कव्हर करू. वेन ऑल ऑब्जेक्ट्स आर नॉट डिस्टिंक्ट.
आपण काय कंडिशन बघितलेली, एक आपण बघितली जेव्हा ऑल डिस्टिंक्ट आहेत हो ना, सगळे युनिक आहेत, सगळे आपण एकदाच घेऊ शकतो. एक कंडिशन बघितली जेव्हा रिपिटिशन अलाउड आहे, राईट, म्हणजे सगळे सेमच चालून जातात. आता जेव्हा माझ्याकडे सगळे डिस्टिंक्ट नाही आहेत, ठीक आहे, काही काही डिस्टिंक्ट आहेत, सपोज माझ्याकडे वर्ड आहे रूट, ठीक आहे. आता मी याचे केवढे गोष्टी बनवू शकतो, तेवढे पॅटर्न्स बनवू शकतो मी विदाउट रेपिटेशन, ठीक आहे. तर ROOT, ठीक आहे. तर फर्स्ट प्लेसमध्ये मी किती गोष्टी फिल करू शकतोय? माझ्याकडे पॉसिबल गोष्टी किती आहेत? माझ्याकडे फक्त RO आणि Tच आहे. तर फर्स्ट प्लेस किती याच्यात भरू शकतो मी? 3 वेज मध्ये. सेकंड प्लेस जर मी सपोज R फिल केला इथे, ठीक आहे, तर उरले किती ऑप्शन माझ्याकडे? पॉसिबिलिटीज 2. थर्ड प्लेस मध्ये किती पॉसिबिलिटीज उरली माझ्याकडे? फक्त 1. ओके. आता नोट करा, माझं O1 आणि O2 जो आहे, ठीक आहे, O1 आणि O2 हे माझे काय आहेत? सेम आहेत, राईट. मी O इकडे फिल केला पहिल्यांदा किंवा मी O इकडे फिल केला, ठीक आहे. फरक फक्त त्याचाच पडणार आहे. बट दोघं तर डिस्टिंक्टच आहेत माझे, राईट. ऑप्शन माझ्याकडे 3 अवेलेबल आहे, ठीक आहे. पण मी जेव्हा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला फिल नाही करत आहे, जेव्हा मी त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला फिल नाही करत आहे, तेव्हा माझ्याकडे ऑप्शन्स केवढे इंडिव्हिज्युअल ट्रीट करेल, ठीक आहे. म्हणजे काय, माझ्याकडे R आहे, O आहे, O आहे आणि T आहे. बट आता जेव्हा मला फर्स्ट प्लेसमध्ये R फिल करायचं आहे, फर्स्ट प्लेसमध्ये एक अल्फाबेट टाकायचा आहे, तर मी किती वेज मध्ये टाकू शकतो? नॉर्मल केसमध्ये 4 वेज मध्ये, ठीक आहे, 4 फॅक्टोरियल मध्ये, सॉरी, नॉर्मल कंडिशन मध्ये मी त्याला फिल करू शकतो 4 वेज मध्ये. जर हाच डिस्टिंक्ट असता, ठीक आहे, हा O1 O2 घेऊया, ठीक आहे. जर सेकंड मध्ये मी किती प्लेस मध्ये टाकू शकतो? मी 3, थर्ड मध्ये 2, फोर्थ मध्ये 1. तर हे किती झालं असतं माझं? 4x3x2, राईट. बट आता जर मला काय म्हणालेत, मला बोललेत की माझ्याकडे 2 सेम आहेत, राईट. माझ्याकडे O1 आहे आणि O2 आहे माझ्याकडे. तर आता काय करणार मी? मी फर्स्ट मध्ये सपोज इकडे मी आता O1 टाकला, बाकी ऑप्शन्स किती आहेत माझ्याकडे? आता O मी कशातनं सिलेक्ट केलं? माझ्याकडे फक्त ROT आहे. मी ROT मधनं मी सपोज R ला सिलेक्ट केलाय. उरले ऑप्शन्स किती माझ्याकडे? 2, O आणि T. जर मी O घेतला, ठीक आहे, उरले किती ऑप्शन्स माझ्याकडे? फक्त एकच ऑप्शन उरला. तर किती उरले गोष्टी माझ्याकडे? पॉसिबल वेज राहिलेत 6. पण आता जेव्हा मी फर्स्ट 2 प्लेसेस फिल केले, तर माझ्याकडे सेकंड प्लेसमध्ये काय, मी इकडे पण ओही टाकू शकतो आणि मी ते टी सुद्धा टाकू शकतो, राईट. तर किती वेज झाले? हे झाले माझे 2. तर 3x2x2 किती झालं? आन्सर झालं 12. ठीक आहे. आता याचं परम्युटेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा 4 डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट सांगितले, 4 गोष्टी तुम्हाला 4 जागेमध्ये 4 गोष्टी प्लेस करायचे बिना रेपिटेशनचे, तर याचा आन्सर येतं तुमचं 4 फॅक्टोरियल. ओके. पण हे जर रेपिटेशन होतीये, सपोज एक गोष्ट रिपीट होतीये 2दा, तर आन्सर येईल तुमचं 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल. म्हणजेच काय झालं? 4x3x2x1 फॅक्टोरियल. कट. आन्सर केलं 12. वरती आन्सर काय आपल्याकडे? 12. ठीक आहे. इथे त्यांनी तुम्हाला फक्त रूट टूर जे वेगवेगळे पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत ते दिलेले आहेत, तर ते तुम्ही एकदा चेक करू शकता. आणि बाकी तर मग ठीक आहे. आता आय होप एवढं तुम्हाला कळलंय. सेम आपण घेऊयात, एक सपोज क्वेश्चन आहे तुमच्याकडे INSTITUTE, ठीक आहे. टोटल केवढे प्लेसेस आहेत आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल गोष्टी किती आहेत? 9 फॅक्टोरियल. आता रिपिटेशन काय काय होत आहेत? आय रिपीट होतोय 2 वेळा, 2 फॅक्टोरियल. टी रिपीट होतोय किती वेळा? 3 वेळा, 3 फॅक्टोरियल. बाकी काय रिपीट होतं? नाही. UESN. तर फायनल आन्सर काय येणार आपलं? 9 into 8 into 7 into 6 into 5 into 4 अपॉन 2, 2, 10 झालं. आणि हे तर फायनल आन्सर येईल तुमचं 9 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. ओके. तर हाच याच्यावरतीच बेस्ड जो तुमचा नेक्स्ट थिअरम आहे तो काय आहे की द नंबर ऑफ परम्युटेशन ऑफ n ऑब्जेक्ट्स where p objects are of same kind and rest are different is n फॅक्टोरियल अपॉन p फॅक्टोरियल, जसं आपण बघितलंय. ठीक आहे मुलांना. तर आजचा जो सेशन आहे आपला, आत्ताचा जो क्लास आहे तो आपण इकडे स्टॉप करूयात आणि भेटूयात पुढच्या क्लासमध्ये, जिथे आपले पुढचे क्वेश्चन आहेत, पुढचे थिअरम्स आहेत, आपण ते डिस्कस करूयात आणि ते बघूयात. ओके. चलो. सो थँक्यू सो मच जॉईन केल्याबद्दल, आणि मी एक्सपेक्ट करतोय की इथपर्यंत क्लिअर आहे.
पुढच्या क्लासमध्ये आपण बाकीचे थिअरम्स, बाकीचे प्रॉपर्टीज आणि जी आपली एक्सरसाइज 6.3 आहे आपण ती कव्हर करायची ट्राय करू. मग आपलं कॉम्बिनेशन सुरू होईल, त्याच्यावरती एक्सरसाइज असेल आणि मग मिसलिनियस एक्सरसाइज आहे. ओके, तर आय गेस आपल्याला अजून जवळजवळ एक दोन ते 3 लेक्चर्स लागतील मॅक्स. त्यात आपला जो टॉपिक आहे तो कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच मुलांना तुम्ही क्लास जॉईन केल्याबद्दल आणि आपण भेटूयात नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू.